नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या. तर ह्या बटाट्याच्या काचऱ्या कशा प्रकारे बनवल्या आहेत, इतक्या झटपट आणि कमीत कमी साहित्यात अशा ह्या बटाट्याच्या काचऱ्या आपण बनवणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. हे बघा, इथे आपण दोन बटाटे मोठे होते ते आपण कापून ठेवलेले आहेत. याच्या आपण पातळ असे कापलेले आहेत. त्याची आपण भाजी बनवणार आहोत. पण कशा पद्धतीने ते बघा. आता इथे मी तेल घेते. ह्याच्यात मी टाकते तेल. 1 आणि 2 बस. इथे मी टाकलेले 2 डाव तेल. हे बघा, आपण काय केलेलं आहे, तेल घातलेलं आहे. याच्यामध्ये हे मसाले आहेत आमचे. ही घेतली मोहरी, काही नाही, एकदम झटपट भाजी होते ही. कारण बटाटे एकदम पातळ काचऱ्या केलेल्या आहेत, तर आपल्याला काचऱ्यांची भाजी बनवायची. आता बघा, हे इथे हिंग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हिंग पण घालायचं आहे. हे घातलं आपण हिंग. ह्याच्यामध्येच आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या बटाट्याच्या काचऱ्या टाकायच्या. बघा, आता आपण फोडणी फक्त हिंग आणि मोहरीची फोडणी दिली आहे आणि त्याच्यात हे बटाटे टाकलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी, हे बघा, ह्याच्यात आपण घालणार आहोत ही हळद. हां, हे आपण घातलं याच्यात हळद. आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहोत हे लाल तिखट. हे बघा, त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत लाल तिखट. ते पण जस्ट कमी. बघा किती कमी घालते मी. बस, ऐकलं, झटपट बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी. पातळ काचऱ्या केल्यात, एकदम पातळ फोडी आहेत. त्याची आपण भाजी करायची. बस, आणि ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. खूप पातळ काचऱ्याच केलेत ना. असं सगळ्या बाजूने तेल आपलं लागलं पाहिजे, मसाला लागला पाहिजे, फोडणी लागली पाहिजे, असं आधी परतवून घ्यायचं. आता आपण काय करायचं, याच्यावरती ठेवायचं झाकण. हे आपली भाजी आणि ह्याच्यावर ठेवलं हे झाकण. बारीक गॅस करायचा, भाजी आरामात शिजू द्यायची. आता हे झाकण आपण काढायचं आहे. आणि आता या स्टेजला आपण भाजी थोडी परतवून घेऊ. आणि यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. बस, मीठ घातलं आपण, सगळं घालून झालेलं आहे. बघा, ह्याच्यात जास्त तामझाम नाही आहे. बटाट्याच्या पिवळ्या भाजीला कसं करावं लागतं तसं याला उकडावं सुद्धा लागत नाही. फक्त पातळ बटाट्याच्या काचऱ्या करायच्या. आता शिजू ते चांगलं वाफेवर त्याला.
जर आपल्याला वाटत असेल भाजी आपली करपते, मग काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं ताटावरती, थोडंसं बस, म्हणजे आपली भाजी आतमधून जरा शिजेल आणि भांड्याला लागणार नाही, चिकटणार नाही. तर आज आपलं हे बघा, इथे झालं भात, इथे आपली झालेली आहे भेंड्याची भाजी, भात भेंड्याची भाजी असं आपला मेनू आहे. आणि मुलांसाठी ही मी करत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बटाटा म्हटला की सगळ्यांना आवडतो. पण आता बटाट्याचे आपण कसं करतो, बटाट्याचे करतो, बटाट्याचे कापं करतो आणि बटाट्याची पिवळी भाजी, तिखट भाजी, तसंच बटाट्याचं हे काय, बटाट्याचे जे काचरे आहेत ते बटाट्याच्या काचऱ्यांची, बटाट्याच्या कापांची भाजी. आता भाजी चांगली शिजू द्यायची. मी आता भाजी दुसरी मधल्या गॅसवर ट्रान्सफर करणार आहे, कारण मला या गॅसवर भाकऱ्या बनवायच्या आहेत. त्यामुळे मधल्या गॅसवर आरामात ती भाजी मी शिजून देणार आणि अधूनमधून चमचा आपल्याला फिरवून बघायचा आहे, जेणेकरून आपली भाजी आतमध्ये शिजली की नाही. पटकन होण्यासारखी भाजी आहे. पातळ बटाटे कापल्यामुळे बटाटे काय पटकन शिजतात. तर आता मी गॅसवर ट्रान्सफर करते भाजी, कारण मला मधल्या इथे गॅसवर भाकऱ्या बनवायच्या आहेत यासाठी. आता आपलं मीठ वगैरे, हळद, तिखट, मीठ, हिंग, हळद, मोहरी सगळं घालून झालेलं आहे. आता फक्त भाजी आपल्याला शांतपणे शिजू द्यायची आहे. आता आपण आपली भाजी बघूया. हो हो, गरम गरम गरम. बघा आपली भाजी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपली बटाट्याची कापं किंवा बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी तयार झालेली आहे. तर असा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.